नमस्कार, मी ज्ञानदा कदम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत। हा थोडासा वेगळा माझा कट्टा आहे मुंबईच्या बाबतीतला। खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तब्बल 37,000 कोटींचा अर्थसंकल्प असलेली मुंबई महानगरपालिका म्हणजे 3-4 राज्यांच्या बजेटपेक्षाही मुंबईचं बजेट खूप अधिक आहे आणि केवळ 37,000 कोटी नाही तर केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून साधारणतः 1 ते 1.5 लाख कोटी रुपये दरवर्षी 5 वर्षांमध्ये किंवा दरवर्षी मुंबईवरती खर्च केले जातात। इतके पैसे खर्च होऊन सुद्धा दरवेळेला मुंबईकरांना खड्ड्यातनंच वाट शोधावी लागते, पाण्यातनंच वाट शोधावी लागते। जेव्हा पाऊस पडतो तेव्हा कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे, आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे, प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे। खरं तर मुंबई सगळ्यांचीच आवडती आहे, सगळ्यांची लाडकी आहे, सगळ्यांना या मुंबईवरती मध्ये राहायचं सुद्धा आहे। पण या मुंबईला या सगळ्या अडचणीतनं बाहेर कसं काढता येईल, ही मुंबई अधिक सुंदर कशी बनवता येईल याचीच चर्चा आपण या कट्ट्याच्या माध्यमातून करणार आहोत आणि तज्ञ मंडळी आपल्यासोबत असणार आहेत। नगररचनाकार शशी प्रभू सर आपल्यासोबत असतील, त्याचबरोबर शहरी वाहतूक अभ्यासक अशोक दातार सर आहेत, डॉक्टर संजय ओक आपल्यासोबत असणार आहेत, ज्येष्ठ शल्यचिकित्सक आणि शिक्षण तज्ञ आणि समाजवादी नेते रमेश जोशी सर सुद्धा आपल्यासोबत आहेत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण कट्ट्याला सुरुवात करूया। खरं तर कट्टा म्हणजे या आपल्या गप्पा आहेत आणि हे आपण असं म्हणू की प्रकट चिंतनच आहे हे की आपल्याला सगळ्यांनाच मुंबई आणखीन छान, आणखीन सुदृढ अशी जर हवी असेल तर आपण त्याच्या संदर्भात काय करतोय आणि काय आपण केलं पाहिजे। तुम्ही जी मुंबई बघितलेली होती अतिशय सुंदर मुंबई 1960-70 अशा काळापर्यंत जी सिनेमामधून जुन्या आम्ही बघतो, आपल्याला तितकीच सुंदर, तितकीच देखणी, तितकीच लोभस मुंबई कशी करता येईल? मला सांगायला खरं कित्येकांना आश्चर्य वाटेल की माझ्या लहानपणी मी रस्ते धुताना बघितले किंवा पाण्याचा वापर उंदीर मारण्यासाठी व्हायचा। मी बिळाबिळामध्ये लोक जाऊन म्युन्सिपाल्टीचे उंदीर मारत असतात। त्याचा अर्थ नसतं की एक्स्ट्रा वॅगन्सी होती, पाणी भरपूर होतं, वस्ती कमी होती। आज असं झालं की रस्ते, पाणी तर सोडा, प्यायचं पाणी, पण ओव्हरऑल बघितलं तर लोकवस्तीमुळेच इन्फ्रास्ट्रक्चर अपुरं पडते। मी किती प्रयत्न केले तर येणारा लोंढा जोपर्यंत आपण थांबवत नाही तोपर्यंत ह्या जॉग्रफिकली आपण बघितलं मुंबई नॉर्थ आणि साऊथ बेटांचं आहे। अशा मुंबईमध्ये लोक नॉर्थ आणि साऊथ फक्त पळत असतात। कोण ट्रेनने जात असतो, कोण बसने जातो, कोण गाडीतून जात असतो आणि तासतास लोंबकळून जातात। त्याच्यात आणखी येणारी वस्ती, हे सगळं करून आपण शेवटी म्हणतो दोष तो शासनाचा आहे, महापालिकेचा आहे, रोड ट्रान्सपोर्टमध्ये BSTचा आहे। हे किती लोक करणार शेवटी? जशी युरोपातली शहरं आहेत, जशी पूर्वीची मुंबई होती, अशा प्रकारची मुंबई परत निर्माण करण्यासाठी, सुंदर मुंबई निर्माण करण्यासाठी काही तुमच्या डोक्यामध्ये काही आराखडा, डिझाईन असा आहे? मुंबईमध्ये जो डेव्हलपमेंट प्लॅन होतो, तयार होतो, त्याचं काहीतरी विजन डॉक्युमेंट कोणाकडे ते केलेलं असेल असं माझा अंदाज आहे। नुसतेच रस्ते मोठे टाकून काय डेव्हलपमेंट होत नाही आहे। रस्त्या आजूबाजूला असणारी डेव्हलपमेंट म्हणजे अत्यावश्यक सेवेमध्ये हॉस्पिटल आली, शाळा आल्या, ज्या अत्यंत आवश्यक आहेत, किंवा राहण्याची घरं। आज आपण म्हणतो की 45 म्हणजे 50 मजले आणि 60 मजल्याच्या बिल्डिंग होत्या, या खरोखर वापरल्या जाणार? कोणासाठी वापरतो आपण? शेवटी कोणाला परवडणार आहे का? त्याचं येणारं टॅक्सेशन जमणार आहे का? हा विचार कुठेच होत नाही आहे। दातारजी, हे जे आत्ता शशी प्रभूंनी सांगितलं की सगळी मुंबई पळती आहे आणि लोकसंख्या वाढती आहे आणि कसे धावतायत आणि कसे पोचतायत हे त्यांनाही कळत नाही अशी स्थिती आहे। ट्रान्सपोर्ट मुंबईचं चांगलं व्हावं याच्यासाठी तुमचं काय आदर्श, तुमच्या डोक्यामध्ये काय कल्पना आहेत? तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला, कारण माझ्या मते मुंबईतला ट्रान्सपोर्ट गेली वर्षानुवर्ष खराब होत चालला आहे, सुधारत अजिबात चाललेली नाही। आणि त्याचं कारण अतिशय सोपं आहे। त्याचं कारण आपणच आहोत। आपण जे काही प्लॅनिंग करतो सुधारण्याकरता म्हणून जे आपण जे करतो आहे त्याचा ॲक्च्युली उलटा परिणाम होतो आहे। म्हणजे माझ्या मते म्युन्सिपल हे जे काही प्लॅनिंग केलं आहे, हायवे, आयकॉनिक स्ट्रक्चर्स, कोस्टल रोड, दे आर ऑल डेंजरस, म्हणजे दे आर रिअली बॅड। म्हणजे हे कसं आहे, आपण 15,000 कोटी रुपये खर्च करून जे काय करतो दॅट विल मेक इट वर्स। तो अशी परिस्थिती मला वाटतं। आणि माझा विचार थोडा वेगळा आहे। लोकसंख्या वाढत नाही आहे, हा मुंबई जगात हिंदुस्थानातली सगळ्यात कूर्मगतीने वाढणारं शहर आहे। हे पहिलं विधान आपण करेक्ट केलं पाहिजे। 2000 मुंबईमध्ये लोंढेच्या लोंढे येतात हे तुम्हाला मान्य नाही? अजिबात मान्य नाही। ते 2000 पर्यंत येत होते, 2000च्या नंतर उलटं व्हायला लागलं आहे। मुंबईची लोकसंख्येची ग्रोथ आधी 2% होती दर वर्षाला, आता ती 0.5% आहे। 2001 ते 2015
आता ही म्हणून म्हटलं हा मुद्दा आपण लक्षात दिला पाहिजे. तर मुंबईचा प्रॉब्लेम का झाला आहे, तर मुंबईचा अशा कथा झाला आहे की लोकसंख्येत फक्त 1% वाढ, मोटारीमध्ये 9% वाढ दरवर्षी, 2 व्हीलर्समध्ये 15% वाढ, आणि एक मोटारला 3 पार्किंग जागा लागतात. तो पार्किंगच्या जागांकरता 30% दरवर्षी वाढ, लोकसंख्येची वाढ शून्य. त्याशिवाय लोक ठाण्याहून वसईहून लांबून येतात. त्यामुळे त्याची एक ट्रिपला त्यांची पूर्वी जर 10 किलोमीटर असायचे त्यात ते 25 किलोमीटर करतात. याचा अर्थ यू आर जस्ट कन्झ्युमिंग सो मच ऑफ स्पेस केवळ वाहतुकी करता, आणि त्यात फार कमी लोक प्रवास करतात. आणि आपण खर्च सगळा करतो तो त्याच्याकरताच करतो. उदाहरणार्थ कोस्टल रोड हा अतिशय लक्षणीय मुद्दा आहे, कोणी याच्याकडे लक्ष देत नाही. त्याच्यावर आपण 13,000 का 15,000 काय जे असले हजारो कोटी खर्च करणार आहोत. आणि त्याचं उत्पन्न काय, या खर्चामुळे काय मिळणार आहे आपल्याला, तर 2 लाख लोक दररोज प्रवास करतील. 1 लाख साऊथ डिरेक्शन, 1 लाख नॉर्थ डिरेक्शन. तर 2 लाख माणसांच्या प्रवासांकरता जर आपण 13,000 कोटी रुपये खर्च करणार असलो तर याच्या इतके मूर्ख आपण आहोत. कारण मेट्रो रेल्वे करता मेट्रोवर जी सपोजली महाग झाली काही असेल ना, पण त्या मेट्रोवरला 4,000 कोटी खर्च झाले आणि त्याच्यातून 4 लाख लोक प्रवास करतात. आणि ते देखील इलेक्ट्रिकल कम्फर्ट विथ एअर कंडिशनिंग आणि नो नॉईज, नो एमिशन. सो कार सेंट्रिक ट्रान्सपोर्ट इज बॅड फॉर मुंबई. आणि जोपर्यंत हे आपल्याला कळत नाही किंवा वळत नाही, कळतं पण वळत अजिबातच नाही. आपल्याकडे पार्किंग एवढं अतोरात वाढलं आहे, खरोजेसारखं संबंध अंगभर मुंबईला पार्किंग आलेलं आहे आणि ते फुकट आहे. आणि तुम्हाला दरवेळा यू कीप ऑन बाईंग कार. त्या गाडीची पूर्वी किंमत असायची, मी जेव्हा माझा एक छोटासा फ्लॅट घेतला त्यावेळेला माझ्या फ्लॅटची किंमत म्हणजे 3 ॲम्बॅसेडर गाड्या होती. मी ते रुपयात सांगत नाही, ते 1973ला तेव्हा मी मुंबईला तेव्हा. आता त्याच फ्लॅटची किंमत इकडे 10 मर्सिडीज कार आणि 50 मारुती गाड्या आहेत. याच्यात काय झालं तर ओळखा. तर अशी मुंबई आपल्याकडे आपण, आणि ह्याला खत पाणी करतो. आणि आपण हे आयकॉनिक प्रोजेक्ट होतो आणि वर्स्ट म्हणजे आयकॉनिक डिझास्टर आहे खरं ह्या प्रकारचं करणं. तर त्या आता अशा सरकारला सांगायचं काय. सो वी आर, आपल्याकडे मुंबईत सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात जास्ती गोष्ट पाहिजे पर स्क्वेअर फूट. एव्हरीबडी नोज व्हॉट इज हे कितना आहे, 1 स्क्वेअर फूट 10,000 आहे का 20,000 आहे का 40,000 आहे. पण वेन वी प्लॅन ट्रान्सपोर्ट वी जस्ट फॉरगेट अबाउट दॅट ऑल टुगेदर. सो हा जो स्पेस मुंबईत एमिशनपेक्षाही जास्ती महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्पेस. आणि ही स्पेस जी आपण घराकरता, ऑफिस करता, सगळ्याकरता विचार करतो, पण वाहतुकी करता अजिबात विचार करते. तर माझ्यामध्ये अतिशय कळीचा मुद्दा आहे. आपण जर स्पेस किती लागते, किती माणसांना प्रवास करण्याकरता, रेल्वेच्या डब्यामध्ये 16 माणसांना 1 स्क्वेअर मीटर जागा लागते. बरोबर, ही फारच गच्च जागा आहे. परंतु मोटारमध्ये एका माणसाकरता 16 मीटर जागा लागते. जर आपण इफ यू वॉन्ट टू स्पेंड दिस नॉट इनफ स्पेस, God has stopped making it. This, as Mark Twain has said, go buy land. They have stopped making it. पण हे बाकी सगळ्यांना कळतं, पण म्युन्सिपालिटीला कळत नाही. ते कीप ऑन गिव्हिंग मोर FSI. दॅट मीन्स आहे त्या जागेत आणखीन वाढवा, आणखीन फ्लॅट बांधतात, सो दे कॅन हॅव मोर कार्स, सो दे विल रिक्वायर मोर अँड मोर स्पेस, बट दे इज जस्ट सो लिटल स्पेस. Cyber space can increase infinite, but physical space, I don't know any scientists who have developed this kind of idea to create space, or you can keep the car in your pocket. जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत you will have the mess, and we are having increasing mess. Things will be worse than what they are today. मी जे मत मांडणार आहे त्यामुळे इथे शिक्षण हे गरीब माणसाच्या मुलाचं शिक्षण हा फोकस ठेवून मी माझं म्हणणं मांडणार आहे. आत्ता आपलं सगळं लक्ष वास्तवापासून उडालेलं आहे, म्हणून मग आपण व्हर्च्युअल एज्युकेशन, आम्हाला रिअल एज्युकेशनची गरज आहे, व्हर्च्युअल एज्युकेशनची गरज नाही आहे. पण व्हर्च्युअल एज्युकेशन, डिजिटलाइज एज्युकेशन काय मूर्खपणा आहे. आमची पोरं अडगुळं मडगुळं, सोन्याचं कडगुळं, रुपयाचं वाळा, हे जे अशी जी त्याची बालगाणी असतात त्याच्यामध्ये जास्त रमण्यात येत. त्याच्याऐवजी जॉनी जॉनी यस पप्पा आपण म्हणायला लागलो की तो म्हणतो हा जॉनी कोण आहे आणि मी त्याच्याकडे काय करायचं आहे. म्हणजे कन्सेप्ट आणि वास्तव ह्याच्यामध्ये जे अंतर पडायला लागलेलं आहे त्याच्यापासून नवीन पिढी ही त्याच्या आईबापांपासून, समाजापासून ही दुरावायला लागलेली आहे. आज महापालिकेच्या शिक्षणाची गंमत अशी आहे की आपल्याकडे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रकारचं स्ट्रक्चर असलेल्या प्राथमिक शाळांची निर्मिती झाली. ती झाल्यानंतर मग आलेले जे नगरसेवक होते त्या नगरसेवकांनी हे सगळं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे सगळं तुमच्या क्लासेस करता, प्रायव्हेट कॉलेजेस करता, यांच्याकरता द्यायला सुरुवात केली. आज महापालिकेच्या 924 शाळांच्यामध्ये जेवढी स्पेस आपण वर्गाकरता वापरतो त्याच्या दुप्पट स्पेस आपण लोकांना भाड्याने दिलेली आहे. मग लाल क्लासेस येतात, पेस इन्स्टिट्यूट येतं, काय संबंध यांचा आमच्याशी.
पण ते जवळजवळ फुकटात आमच्या जागा वापरतात आणि त्याच्याकरता पब्लिक मनी खर्च झालेला असतो. की तुम्ही म्हणता ते अडगुळं मडगुळं वगैरे सगळं करावं, पण जर आता अपेक्षा अगदी म्हणजे अगदी गरीबातल्या गरीब मुलाची सुद्धा अपेक्षा ही इंग्रजीमध्ये शिकून त्या कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये जाऊन काहीतरी करण्याची असेल तर आपण त्यांना त्यांच्या त्या म्हणजे त्या ज्या उर्मी आहेत त्यांना काय आपण दाबून टाकायचं? आपण तर त्यांना महापालिकेच्या शाळांमध्ये तसं शिक्षण नाही देऊ शकत. नाही देऊ शकतो. तुम्ही डेव्हलपिंग कंट्रीज म्हणून स्वतःच्या काही प्रायोरिटीज ठरवल्यात का? हे फोकस तुमचा निर्माण केलात का? आम्हाला कशा प्रकारचं शिक्षण द्यायचं आहे, आमच्या मुलांनी काय शिकायचं आहे? सगळ्यांनी की इंजिनियर डॉक्टर व्हायची गरज नसते. त्यांच्या मागे सुद्धा काही बॅकअप ऑपरेशन्सच्या करता एक समाजाचा तबका लागतो. व्हायची गरज नाही हे बरोबर आहे, पण कुणी व्हायचं हे कोण ठरवणार? आपण असं कसं म्हणू शकणार की जर माझी इच्छा मी कुठंतरी ड्रायव्हर म्हणून नोकरी करतो किंवा मी काहीतरी आणखीन झाडू मारण्याचं काम करतो तर माझी इच्छा असते की माझ्या मुलानं इंजिनियर व्हावं जे मला होता आलं नाही, तर त्याच्यामुळं माझा प्रयत्न हा असतो की माझ्या मुलानं उत्तम इंग्रजी शाळेमध्ये जावं, त्यानं उत्तम इंग्रजी बोलावं, वाचावं, तसं वागावं. तर आपण त्याच्या त्या प्रेरणा आहेत त्या कशा थांबवणार? त्या प्रेरणा थांबवायची गरज नाही आहे. त्याच्याकरता पब्लिक एज्युकेशन हे जर आपण लोकांना प्रिय जर केलं. आज काय झालं आहे, आपला उलटा प्रवास कसा सुरू आहे? पब्लिक एज्युकेशन कंडेमेबल आहे, तिथे चांगलं शिकवत नाहीत, मास्तरांना काही समजत नाही. अशा प्रकारचं एक जाणीवपूर्वक वातावरण आपण आपल्या पेरेंटहूडमध्ये निर्माण केलेलं आहे. तिकडे 27 वस्तू मिळतात. इट इज द ॲक्सेसरी टू प्रमोट युअर एज्युकेशन, टू ॲक्सेलरेट युअर एज्युकेशन. तिथे का नाही पाठवत? मग कुठच्या तरी शाळेच्या एखाद्या शिक्षण सम्राटांनी सांगायचं तुझ्या पोराला बूट घ्यायचं ना, दे 1000 रुपये, आम्ही त्याच्याकरता घेऊ. हे कशाकरता उधार उसांवारी आपण करायची? पण समाजाचा जो माइंडसेट बदललेला आहे किंवा बदलण्याचा आपण सगळ्यांनी मिळून जो घाट घातलेला आहे त्याच्यातून ह्या सगळ्या टॉपसी टर्बिड प्रायोरिटीज आपल्या समाजामध्ये निर्माण झाल्या. आपल्याला राईट टू एज्युकेशन ॲक्टने खरं म्हणजे त्याला एक दिशा देण्याचा प्रयत्न केला होता की राईट टू एज्युकेशन ॲक्टमध्ये शिक्षण फुकट, त्याच्या ॲक्सेसरीज फुकट आणि त्याच्याकरता लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, त्याच्याकरता लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी लोकल सेल्फ गव्हर्नमेंटने पुरवल्या पाहिजेत. संबंध देशामध्ये आता दिल्ली केजरीवाल आल्यापासून पण फक्त मुंबई हे एकच शहर असं होतं की या ठिकाणी तुमच्या ज्या म्हणजे बूट असतील, चपला असतील, पुस्तकं असतील आणि 10 गोष्टी असतील, या फुकट 27 वस्तू मुलांना देण्याचं काम हे मुंबई महापालिका करत होती. दुर्दैवानं या 27 वस्तूंच्या मध्ये सुद्धा जर आम्ही घुसखोरी करायला लागलो आणि खायला लागलो, ते प्यायला लागलो, तर मग कसं चालायचं? प्रभू सर, आपल्याला जसं मॅनहॅटन आहे तसं मुंबई नाही होऊ शकणार. तशी देखणी, तशी सुंदर, तसं ते झालंय मॅनहॅटन आता बघायला भेटलं. इमारतीच आहे मॅनहॅटन. मला वाटलं मी आता जास्त मॅनेजेबल आहे. अंधेरीपर्यंत पोहोचलो. मला वाटलं मुंबई संपली. पुढे बघतो तर कांदिवली आणखी मॅनहॅटन. मुंबईला ज्यांची पोटं भरलेली आहेत असे लोक आणखी फ्लॅट घेणार नाही आहेत. खरी गरज आहे 1 बेडरूमची. 1 बेडरूमपेक्षा मिळेल सिंगल रूम. आज तुम्ही ते बांधा म्हणजे पटापटा जसे गरम केक जातात तसं जाईल. गरज आहे. आज पैसे कोणाकडे तेवढे नाही. मला मॅनहॅटन म्हणजे मॅनहॅटनला कमी केऑस असतो, आपल्याकडे जास्त केऑस असतो, त्या अर्थानं मला म्हणायचं होतं की आपण मॅनहॅटन करू शकत कदाचित नाही. मॅनहॅटनला ट्रॅफिक मॅनेजमेंट वगैरे अतिशय चांगलं आहे. त्यामुळे संध्याकाळी 5 वाजता गर्दी असते. सगळे ऑफिसेस एका वेळेला सुटतात. तर त्यामुळे तो एकदा गेल्यानंतर मॅनहॅटन रिकाम असतं. पण न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी आज ते आहे, शहर आहे आणि लोक बाजूबाजूनी येतात. पण जे लोक राहतात, सबमध्ये गेलं तर प्रत्येकाचा शालेय किंवा बंगलो आहे. आपण गेला असाल तर न्यू जर्सीपासून पुढे. पण लोक प्रवास करून घरी तरी चांगले जातात. ते घरी जाऊन देखील एक रूमच्या ह्याच्यामध्ये राहायचं असेल तर ही दयनीय अवस्था आहे. तुम्हाला काय? नाही, महानगरपालिकेने पुढच्या 5 वर्षात किंवा दशकामध्ये काय करावं हे जेव्हा मी आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा मला आरोग्याची जी बदलती पुढची काही चिन्ह आहेत त्याचा विचार करून महानगरपालिकेने आपली धोरणं ठरवावीत असं वाटतं. आपण जसं प्रारंभाला बोललो तसं साथीचे आजार हे आता आपल्याबरोबर राहणार आहेत आणि त्याच्यातनं कमीत कमी ह्युमन लॉस कसा व्हावा ह्याच्या विचारासाठी वर्षभराचा हा एक कार्यक्रम करण्याची आवश्यकता आहे. केवळ 4 महिने पावसाळ्याचे काम करून चालणार नाही आहे. रुग्णालयानं स्वतःच्या कंपाऊंडच्या पलीकडे जाऊन काम करायला पाहिजे. देर आर सो मेनी पेशंट्स हू डू नॉट कम टू यू, यू नीड टू गो टू देम. आणि खरी गरज ही जुग्या झोपड्यांमध्ये तिथल्या अनऑर्गनाइज सेक्टरच्या वस्त्यांमध्ये आहे. तिथं आम्हाला आमचे वैद्यकीय विद्यार्थी आणि KEM नायर सारख्या उत्तम रुग्णालयांमधले डॉक्टर ही तिथे जाऊन ॲक्च्युली कम्युनिटीमध्ये काम करायला पाहिजे. आजारांचं स्वरूप बदलतं आहे. आज तुम्ही जेव्हा
तिशीतले पहिल्या फटक्यात तो होता आणि गेला हे जेव्हा तुम्ही ऐकता, तुम्हाला सगळ्यांना स्टेंट्स आणि बायपास सर्जरीमध्ये तुम्हाला आणि आम्हालाही इंटरेस्ट आहे, हे सत्य गोष्ट आहे. पण त्या पलीकडे जाऊन प्रोफिलॅक्टिक कार्डिओलॉजीमध्ये किंवा हार्ट अटॅक येऊ नये ह्याच्यासाठी महानगरपालिकेने काही उपाय करण्याची गरज आहे. मग त्याच्यामध्ये प्रभूसाहेबांनी सांगितलं तसं उत्तम उद्यानं निर्माण करणं, रिक्रिएशनच्या फॅसिलिटीज निर्माण करणं. तिसरा महत्त्वाचा भाग आहे, मी जेव्हा संचालक होतो तेव्हा आम्ही डायलिसिस सेंटर्स सुरू केली. उत्तम स्टेप होती, ती चांगल्या प्रकारे पुढे गेली आहे. डायबेटीस, मधुमेह हा जो आजार आहे हा आता ह्या सेंटर्समध्ये आपल्याला क्लब करता येईल. आज अनेक पेशंट्सना मला साखर आहे हेच माहिती नसतं. मला अंधुक दिसायला लागतं, मी एखाद्या नेत्रतज्ञाकडे जातो आणि तो सांगतो की अहो तुम्हाला डायबेटिक रेटिनोपॅथी झाली आहे. इतक्या पुढे गेल्यावरती तुम्हाला मधुमेहाची जाणीव होते. जे काही सांख्यिक आकडे उपलब्ध आहेत त्याच्यानुसार 2030 सालापर्यंत भारत हा जगातील मधुमेहाची राजधानी बनणार आहे आणि त्याच्यात मुंबईचा नंबर अव्वल असणार आहे. मग ही जी डायबेटिक, त्याच्यामध्ये मग डोळ्यांची काळजी आली, किडनीज आणि मूत्रपिंडांची काळजी आली. ह्या सगळ्या गोष्टी अशा या उपलब्ध असलेल्या सेंटर्सच्या इन्फ्रास्ट्रक्चरमधनं महानगरपालिकेला आणखीन पुढे नेता येतील. वृद्धांचे प्रश्न हे अत्यंत कॉम्प्लिकेटेड आहेत. माझ्या मुलाचं माझ्यावर प्रेम नाही अशातला भाग नाही, तुमच्याही मुलीचं तुमच्यावर प्रेम आहे, पण त्यांच्या कामामुळे ते तुमच्या माझ्याजवळ नसणार आहेत. तेव्हा महानगर, आणि जेव्हा पैसे नसतात ना तेव्हा म्हातारपण अधिक कष्टप्रद होतं. मग अशा वेळेला महानगरपालिकेने काही एजेड होम्स फॉर एजेड ही काढण्याची आता गरज पुढच्या 5 किंवा 10 वर्षामध्ये असणार आहे. हॉस्पाईस केअर ज्याला म्हटले जाते, आज प्रभूसाहेबांनी आणि आम्ही इतक्या वेळा बरोबर काम केलं हॉस्पिटल्ससाठी. पण आज जगातली नवी हॉस्पिटल्स कशी बांधली जातात माहिती आहे? वी नो दॅट द बेस्ट प्लेस फॉर अ पेशंट टू बी इन इज हिज ओन होम. 5 दिवस 7 दिवस पेशंट पडला आहे, आज कोणतीही मोठी शस्त्रक्रिया केल्यावरती पेशंट 3ऱ्या दिवशी घरी जायलाच पाहिजे. पण अनेकदा अंबरनाथहून आलाय, बदलापूरहून आलाय, वसईहून आलाय, मी नाही त्याला सोडू शकत. तेव्हा नवीन हॉस्पिटल्स बांधताना हॉटेल विदिन अ हॉस्पिटल किंवा मराठीत किंवा हिंदीत बोलायचं झालं तर सराई फॅसिलिटी ही हॉस्पिटलबरोबर निर्माण केली पाहिजे. म्हणजे तो वॉर्डमध्ये 1 ते 1.5 दिवस राहतो, पण नंतर तो 100 किलोमीटर लांब जात नाही. तो पुढचे 4 दिवस त्याच्या एका छोट्याशा खोलीमध्ये किंवा दिवाणखान्यामध्ये राहतो, वेअर ही इज ॲक्सेसिबल टू मेडिकल केअर. ह्याच्यामध्ये हेल्थकेअर डिस्पेन्सिंग, आरोग्यसेवा देण्याचा खर्च कमी येईल आणि उत्तम आरोग्य आपण देऊ शकू. मानसिक ताणतणाव ह्याच्यासाठी अधिक सेंटर्स निर्माण करणं, ह्या पुढच्या 5 किंवा 10 दशकांमधल्या काही चालायचे टप्पे असले पाहिजेत असं मला वाटतं. पण विचार करतोय की मुंबईसारखं शहर आपण राहण्यासाठी जास्त चांगलं कसं करू शकू. तज्ज्ञ लोक जर आपण महापालिकेत म्हणा किंवा अशा एखाद्या सिस्टीममध्ये पाठवू शकलो तर ते जास्त मुंबईसाठी काम करू शकतील, जे आत्ता आपण निवडून देतो आपल्याला उपलब्ध असलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांपेक्षा. असं मला उद्या सांगितलं कोणतरी पॉलिटिक्समध्ये जा, मी जाईन का? सी, फ्रेम ऑफ माइंड, ॲप्टिट्यूड, लायकिंग आणि जो बोल्डनेस, म्हणजे ह्या जगामध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल पॉलिटिशियन म्हणून, तर तुम्हाला मजबूत पाहिजे, बरोबर? ते माझ्याकडे नसेल तर कारणाच्या त्याच्याने कशाला पडा. हा सर्वसाधारण प्रोफेशनल करणारा माणूस, मी डॉक्टर, बाजूला बसेल ते सगळेजण असते. मला असं वाटतं, मी बरोबर 26 वर्ष महानगरपालिकेमध्ये काम केलं, ज्यातली शेवटची 8 वर्ष प्रशासनामध्ये होतो. मला हे आवर्जून नमूद करावं असं वाटतं की राजकारणी मंडळींच्या मध्ये, सर्व पक्षांमध्ये अतिशय चांगले, ज्यांना प्रशासनाची जाण आहे असे लोक होते, आहेत. आणि अशा लोकांच्या बरोबर काम करताना, एखादा प्रकल्प पुढे नेताना खूप मजा यायची, खूप आनंद व्हायचा. काही जण ते समजूनच घ्यायचे नाहीत, काही जण ती प्रक्रिया जी आहे, प्रोसिजर आहे ते समजून घ्यायचे नाहीत. रस्ते, पाणी, आरोग्य या सगळ्या प्रश्नाचं मूळ 3 कारण कुठलं असेल तर ते लोकसंख्या आणि लोकसंख्या. आणि मुंबईचं भौगोलिक स्ट्रक्चर बघला तर आपल्याला फक्त व्हर्टिकल वाढण्याचा स्कोप आहे, समुद्रामुळे हॉरिझॉन्टल वाढण्याला आपल्याला खूप लिमिटेशन्स आहेत. त्याला पर्याय म्हणून आपण नवी मुंबईची स्थापना केली की एक पर्यायी जुळं शहर आपल्याला लोकसंख्या कमी करण्यासाठी ते असावं. परंतु आता त्याचंही असं झालं की लोकसंख्या खूप सॅच्युरेट झाली, त्यामुळं अनेक तिथेही असेच प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे मुंबईचं डिसेंट्रलाइज करणं हा त्याच्यावरचा उपाय असू शकतो का? त्याच्यामुळे या मूलभूत समस्या आहेत त्या थोड्या प्रमाणात करणं कमी होतील. डिसेंट्रलायझेशन काही प्रमाणात आपोआप होत आहे, फक्त आपण ते पुन्हा टाळतोय. आता उदाहरणार्थ गेल्या काही वर्षामध्ये नरिमन पॉईंटमधले जागांचे भाव कमी झालेले आहेत, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जागांचे भाव जास्ती आहेत, अंधेरीला पण जास्ती आहेत. याचा अर्थ काय की लोक देखील ते नॅचरल फ्लो फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. परंतु व्हेन वी आर पुटिंग दिस काइंड ऑफ प्रोजेक्ट, आय एम जस्ट वॉन्ट टू गिव्ह अगेन उदाहरण कोस्टल रोड, त्याचा उपयोग कसा करता की पुन्हा जास्तीत जास्त लोकांनी उत्तरेतून दक्षिण यावं.
तर हे कशा करत आहे? आय थॉट माझ्यामध्ये जर दक्षिण आहे, मुंबईची जी दक्षिण आहे त्याचं जे हळूहळू जर कमी महत्व होतं तर चांगली गोष्ट आहे, आपण त्याला एनकरेज केलं पाहिजे. जर आपण मिक्स झोन डेव्हलप केला, आणि माझ्यामध्ये प्लॅनर्सचं दुर्दैव आहे की त्यांनी हे अजून अशा चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत. दे हॅव, आता फॉर एक्झाम्पल BKC मध्ये देर इज नॉट अ सिंगल रेस्टॉरंट वेअर यू कॅन गेट 5 रुपयाचा चहा. यू कॅन गेट मिनिमम 100 रुपीजचा चहा स्वस्त गोष्टी मिळत नाही. आज सगळ्यांचा एवढे पगार आहेत का? हे कसलं प्लॅनिंग आहे? कपाळाचं प्लॅनिंग आहे. सो वी फील द सेम प्लॅनिंग वी आर डुईंग ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग बेडरूम कम्युनिटीज. दॅट मीन पुअर पीपल शुड लिव्ह इन बोरिवली अँड कम बाय ट्रेन. बट दॅट ट्रेन करता वी आर गोइंग टू स्पेंड 700 crore रुपीज और 800 crore रुपीज पर किलोमीटर. आता ह्याच वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आता मी आलो, त्याच एक्सप्रेस हायवेवर 4 कमीत कमी लेन आहेत, काही ठिकाणी 7 पण आहेत. वर्षा जर धरल्या पुरावर्षा तर हा वन ऑफ द बेस्ट डिझाईन रोड आहे मुंबईचा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. परंतु आता त्याच्यावर ट्रॅफिक जॅम एवढा वाढलेला आहे की त्यामुळे जायला 3-3 तास लागतात संध्याकाळी. त्याच्यावर उपाय अतिशय सोपा आहे. याचा अर्थ 3 उपाय आहेत. एक तर आपण असं केलं की सगळ्या गाड्या पार्क करताना त्याला पैसे दिले पाहिजे. 200 स्क्वेअर फूट तुम्ही जागा वापरताय तर त्याला ज्या भागात जास्ती घेते त्या भागात जास्ती, ज्या भागात कमी घेते ते कमी भाग. सो आत्ताच्या बजेटमध्ये असं 8,000 कोटी रुपये स्पेंड टू वायडन द रोड. My feeling is that we should earn 2,000 rupees by widening the road. How to widen the road is remove on all the main roads no parking. We should have only restricted parking. I am not saying they should no parking. Number 2, जर त्या जागेची जागावरच्या गाड्या काढल्या तर यू कॅन रन अ बस लेन. वी डिड वन ट्रायल बस लेन. जर तुम्ही एका मिनिटात 2 बसेस जाऊ शकतात, एका मिनिटात 2 बसेस, सो दे कॅन कॅरी समथिंग लाईक 10,000 पीपल विच इज मोर दॅन द रिमेनिंग 3 लेन्स. जसं युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये त्या सायकली असतात की तुम्हाला जर एवढं अंतर जायचं असेल तर तुम्ही ते $1 टाका आणि सायकल घेऊन फिरा. आपण आपल्याकडे असा प्रयोग झाला तर त्याचा काय होईल त्या सायकलीने? सायकल जोडलं बरोबर आहे, पण आपल्याकडे जी आवश्यकता नाही. आपल्याकडे प्रत्येक जण बायसिकल अफोर्ड करू शकतो. बायसिकलला कमीत कमी 4,000 रुपये फक्त पडतात. शिवाय आणि जर तुम्ही पार्किंग जर बायसिकलचं फ्री केलं, ॲम्स्टरडॅममध्ये मी 8 दिवस राहिलो. आय जस्ट डिड लॉट्स ऑफ फोटोग्राफी. तिथले छोटे छोटे गाव आहेत, त्याचे स्टेशनचं 50,000 प्लॅटफॉर्मच्या खाली फ्री बायसिकल पार्किंग आहे आणि कार पार्किंग इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आपल्याकडे रेल्वे स्थानक आहेत, रेल्वेवरतीच का नाही आपण ऑफिसेस बांधतात आणि पार्किंग करत. हा प्रयोग त्यावेळेला मी केला, डिझाईन केलं. फॉर्च्युनेटली तो गव्हर्नमेंटपर्यंत गेला आणि परत ड्रॉप झाला. आता इमॅजिन केलं, आता अंधेरीला मी आलो, आपल्या स्टुडिओमध्ये आलो, मी ट्रेनने आलो असतो, माझी गाडी ते ठेवली असते का नाही असे, पण तिथे पार्किंगची व्यवस्था झाली किंवा ऑफिसेस तिथेच असेल, माझाच ऑफिस इथे कशाला पाहिजे, तिथे राहिलं असतं. प्रत्येकजण ट्रेनने जाऊ शकला असतं. हे शक्य आहे. रेल्वे पण द्यायला तयार आहे. FSI प्रश्न नाही रेल्वेला, त्यांना विचारणं पण नाही, कोणी अप्रुव्हल टप्पा पण मारणार नाही. कदाचित यावेळेला माझ्याच नावाचे असलेले मिनिस्टर असल्यामुळे कदाचित होईल, पण मला आशावादी आहे होईल. आणि ते झालं तर मुंबईचा बऱ्यापैकी प्रश्न सुटेल. माझे सहमत असाल आपण. आरोग्याच्या बाबतीने तुम्ही जो मुद्दा मांडलात की ही जी उपनगर आणि सिटी आरोग्याच्या बाबतीमध्ये हे जास्त गंभीर होत आहे. आपण SEZ इंडस्ट्रीसाठी निर्माण केले, आपण अंधेरी केलं होतं, सिप्स केलं होतं. मुंबईपासून काही अंतरावर, मग ते नॉर्थ बाउंड असेल, नॉर्थ ईस्ट असेल, काही भूखंड आरोग्यासाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन सँक्शन्स निर्माण करण्याची वेळ आहे. आपण जेव्हा आरोग्य म्हणतो ना तेव्हा केवळ रुग्णालय, डॉक्टर, सर्जन असं नसतं. ती उपकरणं निर्माण करणारे अनेक लोक असतात, ती सप्लाय करणारी एक चेन असते. ह्या सगळ्यांना जर जमीन आज मुंबईत जी सर्वात महाग आहे ही जर कमी ह्याच्यामध्ये किंवा काही टॅक्स सोप्स मिळून जर मिळाली तर आपण चांगल्या प्रकारची आरोग्य व्यवस्था मुंबईच्या पश्चिमेला आणि पूर्वेला निर्माण करू शकू आणि त्याची आज गरज निर्माण झालेली आहे. ह्याच्यावरती विचार व्हायला पाहिजे. सेम विचार आपल्या शहराच्या रचनेमध्ये पण होतोय का? कारण मोठ्या बिल्डिंग्स आता नॉर्थमध्ये पण होत आहेत, सगळीकडे होत आहेत पूर्ण मुंबईमध्ये. पण त्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये आम्हाला दिसतं की ग्लास वर्क आहे, जे की मुंबईच्या हवामानाला तेवढं सुटेबल नाही आहे. मोठ्या बिल्डिंग्स होत आहेत, त्यांच्या कन्स्ट्रक्शनच्या परवानगी त्यांना दिली जाते, पण ते कशा स्वरूपाचं निर्मिती त्याची असावी याच्याविषयी काहीच टॅब नाही आहे का? कारण ग्लास बिल्डिंग होते आणि आतमध्ये AC लावला जातो, जास्त वीज त्याच्यामुळे जाते. ही गोडचूक मला एक 10-12-15 वर्षापूर्वी लक्षात आली. एक करतो पण दुसरा करतो. जसं एखादा सिनियर माणूस असतो, तो वेड्यासका वागला तरी त्याची घरातली मुलं तसंच वागणार. कोणी सांगितलं काचा लावायला? आपल्या हवामानाला काचा काय गरज नाही आहे, पण ते एअर कंडिशन करायला पाहिजे. आपण आता हे बसलं, एअर कंडिशन आहे, बाहेरचा आवाज येत नाही, ठीक आहे, पण प्रत्येकाला झेपण्यासारखी वस्तू आहे का? बरं, घरात जाऊन जर आपण AC लावला, काही जणांकडे असू शकतो प्रत्येकाचं संपूर्ण सेंट्रल AC, पण ते वातावरण आहे का? असं जगण्यापेक्षा मग कुठेही घ्या ना तुम्ही. पण काचेचं हे स्वस्त पडतं का?
नाही, काच ही सर्वात महाग, भिंतींपेक्षा काच अतिशय महाग. भिंत स्वस्त, पण ते फक्त त्याच्यामध्ये शेजारी heat absorb करते. शेजारी करतो म्हणून मी करतो असं. मी करतो, त्यांनी केलं म्हणून मी पण करतो. पण पण मग तुम्ही त्यांना सांगत नाही का की ते चांगलं नाहीये हो, म्हणून? काय दुर्दैवाने मी बिल्डरची कामं घेत नाही. तुम्ही सांगितलं की खरं तर म्हणजे विदेशात आणि मोठमोठ्या शहरांमध्ये फॉरेनमध्ये आपण पाहिलं की चालण्याचं प्रमाण वाढतं लोकांचं, त्यामुळे नक्कीच आरोग्याला फरक पडतो, सगळ्या गोष्टी आहेत. पण मुंबईतले जर आपण फुटपाथ पाहिले, फुटपाथ बांधून ठेवलेले, मात्र तिथलं अतिक्रमण असेल, छोटे व्यावसायिक असतील, यावर काहीतरी पर्याय असेल तो महापालिकेला सुचत नाही का? किंवा तुमच्यासारखे सांगत असतील तर काय पर्याय असू शकतो जो स्वस्तात आणि त्या व्यावसायिकांनाही फायदा होऊ शकेल आणि लोकांनाही चालायला रस्ते मोकळे होऊ शकतील असं काय? त्यांचं त्यांना उत्तर देऊ दे. माझा साधा प्रश्न आहे, ते खाचखळगे आहेत ना, ते डेंजरस आहेत, त्याच्या लोकांनी ऑक्युपाय केलं चालेल. रात्रीच्या वेळेला चुकून जर पाय वाकडा पडला तर दुसऱ्या दिवशी तुमचे काय. फुटपाथचं स्पेसिफिक असं आहे, सांगतो तुम्हाला, फुटपाथचं स्पेसिफिक असं आहे दॅट इज कॉल्ड 880 रूल. व्हॉट डज इट मीन? दॅट इट शुड बी फॉर सिटीजन बिलो द एज ऑफ 8 अँड अबाव द एज ऑफ 80. दॅट मीन्स 80 वर्षाच्या माणसाला खाली न पाहता जर सरळ 1 किलोमीटर जाता आलं तर तो गुड फुटपाथ. दॅट इज अ सिम्पल डेफिनेशन. सो एनिथिंग, आय डोंट नो एदर any single road is fit for that definition, and I think it is that we should definitely demand our corporation, or we should not pass the bill of architect, contractor, whoever it is. I'm sorry to say that. So no, my point is that we are having now iconic project like Shivaji Maharaj Park. त्याच्याकरता we are going to have 5,000 crore, we are going to spend in putting some lot of filling of the sea. So we do all such kind of crazy things, we don't do the basic नीट नेटकं. आता आपल्याला माहिती आहे, तुम्ही वर्धा फ्लायओव्हर जाता, खाली बघितलंय इतकं गलिच्छ आहे की त्याला खरं स्वच्छता मोहीममध्ये देखील ते त्याच्याकरता ह्याच्याकरता केअर काढण्याकरता जरी पैसे दिले तर दॅट विल बी इट. बट वी आर नॉट 50 फ्लायओव्हर बांधले, अत्यंत ओंगळ आहे. म्हणजे गेली 8 वर्ष मी माझ्या टेलिफोन आणि बुटाकरता एवढा खर्च केला आहे, पण म्युन्सिपालिटीमध्ये कुठे ऐकायला वेळ नाही समजतं. दे जस्ट डोंट हॅव टाइम फॉर मी. दे विल गिव्ह मी टी अँड गुड बाय. डोंट टेल मी अबाउट द यू. आय से यूज द स्पेस, जस्ट क्लीन इट अप. Put toilets, put greenery, or put especially traffic right turning lane through the lane. I mean, there are lots of simple things they can do. But Ata, if you are like that, then we can't complain. The same kind of mentality which violates bus lanes also. So we need to put some discipline. And if we can't do that, then we should go to hell. 2 मिनिटं घेऊ का वेळ? मी माझ्याकडे आता हॉस्पिटल डिझाईन करतोय गरिबांसाठी, अगदी पोअर त्याला चांगली सोय मिळावी म्हणून. मध्यमवर्गीय कुठे गेला? मध्यमवर्गाच्या बाजूला तुम्ही भिकारी आणून झोपवला. किती म्हटलं तर मध्यमवर्गीय माणसाला इब्रत सोडा, पण त्याला भीती वाटते. त्यामुळे आम्ही असं करतो की मध्यमवर्गासाठी सेपरेट वॉर्ड करतो आता महापालिकेच्या ह्याच्यामध्ये. ती आवश्यकता होती. मध्यमवर्गीय कुठेच नाही. गरिबाला आहे, श्रीमंताला आहे, पण मध्यमवर्गीला तुम्ही महापालिकेमध्ये ही रुग्णसेवा आहे किंवा डॉक्टर्स आहेत हे 5 स्टार हॉस्पिटलमध्ये कुठेही नाहीत. महापालिकेतला डॉक्टर एवढ्या पेशंटला तपासून इतकं परफेक्ट डायग्नोसिस करतो त्याला की तुला अमकं झालेलंच असणार. असे डॉक्टर तुम्हाला मिळाल्यानंतर चांगली सेवा म्हणजे राहण्याची जागा जर मध्यम वर्गांच्या लोकांसाठी केली तर आज एक मोठा ते उपयोग होईल. आणि आम्ही ते करतो आहे आता महापालिकेमध्ये. त्याला कुठेही प्रसिद्धी मिळेल. आता पहिल्यांदा मी बोलतो इथे. पण सगळ्या नियोजनामध्ये मध्यम वर्गाचा फारसा विचारच होत नाहीच, असं- अजिबात नाही. जो टॅक्स पेअर आहे, ज्याच्यामुळे पैसा येतो आहे, ते म्हणजे शशीप्रभू साहेब म्हणले ते अगदी सत्य आहे की मध्यम वर्ग आणि उच्च वर्ग यांच्या टॅक्समधनं मिळणाऱ्या पैशातनंच आपल्याकडे शेवटी पैसे येत आहेत. ह्याच्यातले किती जण महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा खऱ्या अर्थानं फायदा करून घेत आहेत. आणि असे अनेक लोक आहेत की जे सांगतात की सर ऑपरेशन तुम्ही करावं ही इच्छा आहे, पण जरा ब्रिज कॅन्डीत कराल का? हा जो प्रश्न येतो ते म्हणले ते सत्य आहे की प्रत्येक हॉस्पिटलचा एक हॉटेल कॉम्पोनंट असतो. आरोग्याच्या बद्दल लोकांची तक्रार नाही आहे. लोकांची तक्रार बाकीच्या गोष्टी, तिथे राहणीमान कसं आहे, आम्ही स्वच्छता कशी आहे, टॉयलेट्स कशी आहेत, ह्याच्यामुळे अडचण येते. आणि ते करतायत तो एक चांगला प्रकल्प ठरेल असं मला वाटतं. आणखीन एक मुद्दा राहिला की आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलं की 100 टेस्ट करायला लावतात. मी त्यांचं चूक नाही, कारण तोही घाबरतो. काहीतरी अमकं निदान काढलं आणि तिसरंच निघालं तशा सगळ्या टेस्ट करून घ्यावा. सगळ्यांच्या मनात, माझ्या मनातही तेच होते, मुद्दाम लावतात म्हणजे त्यातनं पैसा मिळतो म्हणून. आता खरं खोटं पाहिजे, पण महापालिकेमध्ये गेल्यानंतर तो डॉक्टर नाडी बघतो, आमचे रवी बापट आहेत, असा बघतो आणि सांगतो की तुला ह्यानी हे झालेलं आहे. आणि तो उपचार पण साधा सांगतो, आयुर्वेदिक पण सांगतो. असे डॉक्टर आहेत कुठे? हे डॉक्टर त्याच्यापैकी आहेत. तुम्हाला सोलेस आहे. As a systemic solution, you have a good point. Japan मध्ये considered one of the best health system. What they do
they say that for every test or every kind of this thing, we are allowed 100, 200, 500 rupees. Not that he kara, te kara, scan kara, asa kahi nahi. So you have to, then rest is to the judgment of the doctor. Don't just have all keep on testing for the sake of insurance or the way the whole industry is going on like that. You allow some judgment also, you know. तातार साहेबांनी जो मुद्दा मांडला आणि ह्याच्यात एक आणखीन एक पुढचा भाग आहे की ठीक आहे, आज मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग याचा फायदा घेत नाही आहे, पण दे आर द टॅक्स पेयर्स. सो इन्शुरन्स ज्याला त्यांनी आत्ता स्पर्श केला, महानगरपालिकेच्या लेवलला मी एक इन्शुरन्स, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, एक इन्शुरन्सची स्कीम प्रपोज केली होती की मध्यम वर्गाला सुद्धा एक कुटुंबाला 2 लाखापर्यंतच्या इन्शुरन्सचं कव्हरेज महानगरपालिका अगेन्स्ट अ प्रीमियम विच वॉज नॉट व्हेरी टॉल करता येणं हे खरोखर शक्य आहे. त्याचा एक खूप एक आश्वस्त हे लोकांना वाटेल की ठीक आहे, मी जरी KM मध्ये जात नसलो तरी मी जर हिंदुजात जाऊन ट्रीटमेंट घेतली असली तरी त्याचा काही भाग परतावा माझी महानगरपालिका मला देत आहे आणि हे करणं शक्य आहे. अशा प्रकारच्या इन्शुरन्स स्कीम्स खरोखरच फ्लोट व्हायला पाहिजेत. नाही, मला असं सांगायचं होतं, मगाशी खांडेकरांनी सुचवलं की पालकांना आपलं मूल इंग्रजी शिकावं अशी फार इच्छा असते आणि त्यामुळे मग महापालिकेच्या शाळा ओस पडतात. मला आपल्याला असं सांगायचं आहे, ज्या इंग्रजी शाळातून तुम्ही तुमची मुलं पाठवतात त्या इंग्रजी शाळा तरी काय लायकीच्या आहेत. मला वाटतं एडेड आणि अनएडेड अशा प्रकारचं इंग्रजी शिक्षण देणाऱ्या 900पेक्षा जास्त शाळा आहेत आणि त्याच्यापैकी जवळपास 350 शाळा या RTEची जी नॉर्म्स आहेत, क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर एज्युकेशनच्या दृष्टीनं, त्या पूर्ण करत नाहीत. त्या खरं म्हणजे बंद करायला पाहिजेत. परंतु आपल्याकडे पत्र असल्यावरती तरी चालेल, पण माझं पोरगं इंग्रजी शिकत आहे या एका चुकीच्या समाधानाखाली पालक त्या मुलाला तिकडे पाठवतो अँड गेट फ्लिस्ड. माझं असं म्हणणं आहे, या सगळ्या शाळा महापालिकेने आपल्या ताब्यात घेतल्या, विच इज जस्ट पॉसिबल अंडर द ॲक्ट, तर त्या ठिकाणी महापालिकेच्या प्रांगणात आपलं मूल पाठवायला पालक तयार होतील का, ह्याच्याकरता चेंज ऑफ माइंडसेटची गरज आहे. आणि तो माइंडसेट चेंज करण्याकरता म्हणून या ठिकाणी खरोखरच लोक आंदोलन उभं करायला पाहिजे. आत्ता होतं काय इथे माहिती आहे की कोणालाही सांगितलं जा तुझं पोर आमच्या ठिकाणी पाठव म्युन्सिपाल्टीच्या शाळेत, पण मग त्याच्या शिक्षणाचं काय होणार. म्हटलं तू किती शिकलायस, मी म्हणे फक्त सही करतो, पण मग तू जर सही करतोस तर तुझ्या पोराने आणखीन जास्त शिकायला पाहिजे ना. पाठव तर खरी, परंतु आज ही रिस्क घ्यायला कोणी तयार होत नाही. म्हणून समाजामध्ये पब्लिक एज्युकेशन, पब्लिक हेल्थ या सगळ्याच्याबद्दल एक मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये जनजागृतीची गरज आहे. पब्लिक हेल्थ हे म्हणतात, परंतु मला सांगा, कोणीही थोडे खिशात पैसे असलेला मनुष्य हा KEMमध्ये, सायनमध्ये किंवा नायरमध्ये जाऊ इच्छितो का? नाही जाऊ इच्छित. मला केरकरनी सांगितलं होतं, आम्ही इतके सगळे चांगले तज्ज्ञ डॉक्टर्स आहोत, परंतु या ठिकाणी आमच्याकडनं कोणी ऑपरेशन करून घ्यायला तयार होत नाही. ते म्हणाले एशियन हार्टमध्ये येतात. मी तिथे पण मीच आहे आणि इथे पण मीच आहे. नाही, पण तिथे आम्हाला जरा आश्वस्त वाटतं. माझं असं म्हणणं आहे, आपल्या समाजाची जी मानसिकता ही गेल्या काही वर्षामध्ये जे झगमगतं ते सोनं असतं अशा प्रकारची झालेली आहे. त्यामुळं या ठिकाणी भले मी उपाशी राहीन पण माझ्या पोराला इंग्रजी शाळेत पाठवीन, ह्याच्यातून आपल्याकडे खरा इश्यू निर्माण झाला आहे. आत्ता बरीच चर्चा आपली शिक्षण सोडून बाकीच्या गोष्टींवर झाली आणि परत मी शिक्षणाच्या प्रांगणात तुमची चर्चा आणायला आशा करता मागतो. शिक्षण हे बेसिक आहे आणि त्याच्यापासून जर तुम्ही ढळलेला असलात तर बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या मलमपट्टीसारख्या असणार आहेत. म्हणून माझं तुम्हाला सांगणं असं आहे की ह्या निवडणुकीच्या निमित्तानं जे लोकप्रतिनिधी निवडून जायचे आहेत ते सुद्धा काही फार शिकलेले किंवा फार विद्वान माणसं तसं काही नाही, की किंबहुना त्यांचा जो सगळा बॅकग्राऊंडर आहे हा बॅकग्राऊंडर अतिशय गरीब घरातला आहे. तेव्हा त्यांनी ही कंबर का कसू नये की आय विल मेक पब्लिक एज्युकेशन वर्दी ऑफ इट, वर्दी टू कन्सिडर. अशा प्रकारानं जर काही निर्धार त्यांच्याकडनं निर्माण झाला तर समाजामध्ये चेंज ऑफ हार्ट म्हणा किंवा चेंज ऑफ माइंडसेट म्हणा हे निर्माण होण्याची शक्यता आहे आणि ती लोक चळवळ म्हणून चालवली गेली पाहिजे असं मला वाटतं. मी तुम्हाला सांगतो, 1100 महापालिकेच्या शाळा आहेत आणि त्या रोडावत आहेत म्हणून आपण दरवेळेला ह्याच्यातून सांगत असतो. त्या रोडावण्याचं कारण ह्या ज्या सगळ्या घुशी बसलेल्या आहेत ना खाजगी शिक्षणाच्या, या खाजगी शिक्षण सम्राटांनी सतत लोकांवर बिंबवलं आहे की पब्लिक एज्युकेशन इज अ बॅड एज्युकेशन. पब्लिक एज्युकेशनमधला शिक्षक शिकवत नाही. खरं म्हणजे म्युन्सिपाल्टीच्या शाळेत ज्याला घेतलं जात नाही शिक्षकाला तो खाजगी शाळेमध्ये त्याला घेतलं जातं. अशी संबंध अवस्था असताना वी डोंट ट्रस्ट अवर टीचर, वी डोंट ट्रस्ट अवर सिस्टम आणि ह्या लॅक ऑफ ट्रस्टचा हा संबंध परिणाम आहे. हे जर आपल्याला चित्र नवीन येणाऱ्या नगरसेवकांच्याकडनं जर बदलायचं असेल तर मग
परत एकदा पब्लिक एज्युकेशन, पब्लिक हेल्थ याच्यावर समाजाचं लक्ष वेधण्याची आता तीव्रपणे गरज आहे असं मला वाटतं. नक्कीच. आपण एक अकाउंटिंग फर्स्ट आम्ही म्युन्सिपालिटीचा बजेटचा गेले 4 वर्ष अभ्यास केला, त्यातनं तुम्हाला सांगतो फारच गमतीदार गोष्टी आहेत. तर आणि दुसरं पहिलं अकाउंटिंग पाहिजे आणि दुसरं आणि उद्याकडे सॅप नावाची एक अत्यंत महाग 150 कोटी रुपये खर्च केलेली सिस्टीम आहे, पण ती सिस्टीम म्युन्सिपलच्या लोकांना वापरताच येत नाही. दे हॅव कन्सल्टंट, नो दे हॅव गॉट 130 ॲडवायझर्स अँड कन्सल्टंट. त्यांचा स्वभाव आहे ते कशा करता. त्यांनी प्रश्न विचारला की ते त्या कन्सल्टंटने विचारणार आणि देन ते कन्सल्टंट तुम्हाला सांगणार. आता मला तुम्ही सगळे लोक कम्प्युटर वापरतात, तर काही असं डोक्यात अशी बिंडो अशी गोष्ट नाही आहे. तर मला असं वाटतं की जे प्रोजेक्ट आहेत 8,000 कोटी रुपये खर्च, हॉस्पिटलला 500 कोटी खर्च, तर कोस्टलवर 14,000 कोटी खर्च, असे जे काय प्रोजेक्ट आहेत कॅपिटल एक्सपेंडिचर प्रोजेक्ट, तर वी शुड राईट आय एम डुईंग इन माय ओन स्मॉल वे. आणि त्याचं उद्दिष्ट काय की आता हे हॉस्पिटल एवढं बांधलं तर याच्यात दररोज 300 पेशंट होतील, काय जे असेल ते वी शुड ट्राय टू त्याला म्हणतात साधा तुम्ही ऑब्जेक्टिव्ह आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप काम केलेलं आहे, तिथे तुम्हाला सोपी सुटका नाही की तुम्ही तुमचं देखील वेन यू रन अ चॅनल यू हॅव गॉट अ लॉट ऑफ टेन्शन यू हॅव टू डिलिव्हर काय असेल ते. तर त्याप्रमाणे मला वाटतं आपण व्हाय शुड यू नॉट आस्क प्रिन्सिपल टू डिलिव्हर व्हॉट एवर ऑब्जेक्टिव्ह आहे. दे मे लूज मनी ऑल्सो, पण लेट अस ट्राय टू गेट नेक्स्ट 5 years ट्राय टू डू लिटल. अँड आय लाईक दॅट वे. तुमचा हा उपक्रम चांगला आहे आणि मला अतिशय तुमचे खूप पहिले हे अतिशय माझा कट्टारे कार्यक्रम आवडले. आरोग्याच्या क्षेत्रामध्ये पुढे घेतो. सगळे डीन्स अतिशय चांगले आहेत, सगळे जे मेडिकल कॉलेजेस आहेत. They should be given more autonomy to function and also demand more accountability for them. प्रत्येक गोष्टीला हेड ऑफिसमध्ये जाणं हे करणं हे जेव्हा बंद होईल ना, अधिक चांगली सेवा आम्ही देऊ शकू. माझा अगदी छोटासा प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना की आपण जेव्हा मेट्रो सिटीजचा विचार करतो म्हणजे दिल्ली असो, बंगलोर असो, कोलकाता असो, चेन्नई असो, त्या सगळ्यामध्ये आपली मुंबई कुठे आहे मग? कुठेच नाही. मी पहिल्यांदाच सांगितलं दक्षिण आणि उत्तर हे जे आपलं भौगोलिक आहे त्याच्यामध्ये मेट्रो आणा काही करा. जेव्हा आपण साधनं तयार करतो ना फास्ट ट्रॅफिक वगैरे, त्या लोक आकृष्ट होतात तिथे जाण्यासाठी. आता सी लिंकला बघितलं ना की तिथं सकाळी माझ्या याच्यातनं दिसतं लोक जाम करून असतात. अरे पण पुढे मिळालं पाहिजे त्याला. आपण जर मोठा रस्ता गेला आणि सगळं नरिमन पॉईंटला नेऊन सोडलं, पार्किंग आहे का नरिमन पॉईंटला? नाही. शेवटी एंडला रिसिव्हिंगला तुम्ही ते घेतलं पाहिजे ना, ही परिस्थिती आहे. म्हणजे त्यांचंच पुढे जातं. तसं आता पेशंट येणार, हॉस्पिटलमध्ये जागा नाही आहे, तर आपल्याला आणखी हॉस्पिटल बांधली तर पाहिजेत. मी जवळजवळ 2007पासून हॉस्पिटल करतो आहे. येणं कारणानं डॉक्टर पण होते त्याच्यामध्ये. अजूनपर्यंत आता चालू होईल. ते चालू झाल्यानंतर 4 वर्ष लागतात. मग ते ट्रायल रन 6 महिन्याची असते. इक्विपमेंट आणले पाहिजेत. ही सगळी प्रोसेस आणखी 5 वर्षानंतर तुम्हाला आणखी हॉस्पिटल मिळणार आहे. एक छोटा मुद्दा सांगतो. आम्ही मारुतीतर्फे एक स्पर्धा घेतली आहे निर्णय शहरांची आणि मी त्याला ज्युरी म्हणून होतो आणि त्यात आम्ही जो डेटा पाहिला सगळ्यात परिस्थिती वाईट आहे अतिशय, पण त्यातल्या त्यात म्हटलं तर आय वुड मस्ट गिव्ह ड्यू क्रेडिट. मुंबई इज रेटेड बेस्ट अमंग ऑल द सर्व्हिसेस कम्पेअर्ड टू ऑल दीज 8 मेट्रोज इन हेल्थ अँड वॉटर सप्लाय. या दोन्हीमध्ये मुंबई सगळ्यात चांगलं शहर समजलं जातं. याचा अर्थ यू कॅन इमॅजिन व्हॉट इज द सिच्युएशन अदर सिटीज. सर, आपण हेल्थचा विषय काढला, पण एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर वाढवताना, मेट्रो प्रोजेक्ट करताना आपण झाडांची मात्र अमानुषपणे कत्तल करतोय. आरेचा मुद्दा आहे किंवा नरिमन पॉईंटमधली झाडं तोडली जात आहेत. तर एका बाजूला पर्यावरण आणि दुसऱ्या बाजूला विकास, याचा समतोल कसा साधायचा? कारण मिठी नदीचाही जर विचार केला तर त्याची अवस्था कशी झाली आहे भीषण, हेही आपण पाहतो. तर हा समतोल कसा साधणार आपण? मिठीच काय, गंगा नदी जी प्राईम मिनिस्टर कॉन्स्टिट्युएन्सी, काल रिपोर्ट आलेला होता की 80% खर्च झालेला, परफॉर्मन्स 0. तर आपल्या गरीब विचार मिठीचं कोण विचारणार? मी एक सांगू, गंगेचा विकास चालू आहे. डीपी प्लॅन तयार केला, गुगलवरनं केला, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. आता त्याचे आक्षेप चालू झालेत, हिअरिंग चालू आहे. हे काय कोशाला आपलं कुठचं ते कलादालन, त्याला भलतंच काय ते रिझर्वेशन आहे. हे कसं काय चालतं? कुठच्या एजन्सीला दिलं, कोणी केलं, फिजिकल जाऊन बघितलं का? आता ह्या बिल्डिंगमध्ये तुमचं ऑफिस आहे, त्याच्यामध्ये सांगितलं हे हॉटेल होणार आहे रिझर्वेशन म्हणून, किंवा दुसरंच काहीतरी होणार आहे. हे कसं शक्य आहे ना? लोक राहत आहेत, त्याला काही यूज दिलेले आहेत. ते असंही झालं आहे, कुठच्या एजन्सीने केलं सांगण्यात येतो काय? जेव्हा आपण मांडणी करतो ते बरोबर तज्ज्ञाकडनं करून घ्या ना. मुंबईची पाहणी करा आणि मग करा. प्रभू साहेब, मुंबईमध्ये नदी आहे हे आम्हाला 2005 साली पूर आल्यावरती कळलं. पेव्हर ब्लॉकची काय भानगड आहे सर? म्हणजे कायम रस्त्याच्या बाजूला ते पडलेले असतात, ते उखडले जातात आणि तिथंच आपण
खड्ड्यात अडकून पडतो. ते तुमच्या लोकप्रतिनिधींना विचारा त्याचं रहस्य काय ते. नाही पण खरंच गरजेचं आहेत का पेवर? बरोबर आहे, पण त्याचं कारण असं आहे बऱ्याच लोकप्रतिनिधींच्या फॅक्टरी आहेत पेवर ब्लॉक्स बदलायच्या, त्यामुळे ते जास्ती सोपं होतं. आपण सर्व तज्ज्ञ आहात, आपण सर्व मुद्दे अगदी मुद्देसूदपणे मांडले सर्व, पण माझा असा प्रश्न आहे की आपल्या चौघांना कधी कोणत्या सरकारने कधी बोलवलं आहे का हे सर्व मुद्दे मांडायला किंवा याची स्पष्टता करायला? असं काही अनुभव आहे का की तुमचं ऐकलं कोणत्या सरकारने? सरकारांना शहाणपण घ्यायची इच्छा नसते, त्यांच्याकडे असतं तेच मोप असतं असं त्यांचं म्हणणं आहे. नाही चर्चा होऊ शकते, बोलवलं आता आपल्या माध्यमातून समजा ही चर्चा पुढे नेली तर जरूर आमंत्रण येईल आणि काय येऊ नये. प्रत्येकाचा सहभाग असावा, डॉक्टरांचा सहभाग असावा. मी स्वतः गेला तयार आहे, त्यांचं ट्रॅफिकमध्ये आहे, त्यांचा जनरल आहे, एक शिक्षणामध्ये येते आणि सरकार नाही म्हणत नाही, आम्ही पण वेळ दिला पाहिजे कुठेतरी. प्रभूसाहेब सरकार नाही म्हणत तर त्यांनी स्वीकारत पण नाही. लोकांच्या मानसिकतेचा मुद्दा आला, मग सरकारची मानसिकता बदलणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे का सगळ्या प्रक्रियेत? माझ्या बाबतीत म्हणशील तर मला महाराष्ट्र शासनानं अनेक आरोग्याच्या संदर्भात असलेल्या योजनांवरती पदोपदी नेमलेलं आहे. त्याचे अहवाल तयार झाले आहेत, ते सादर झालेले आहेत. अनेकदा केलेला अभ्यास आणि अहवालाची परिणिती ॲक्च्युअल प्रोग्राममध्ये होताना ज्या अडचणी येत आहेत किंवा जे होत नाही ना, ती खरी खंत आहे. म्हणजे मला आठवते 2011 साली मुंबईतल्या लोकलवरने होणारे अपघात आणि 11 ते 13 लोक कुठे कुठे मृत्युमुखी पडतात. मी VT-पासून नालासोपारा आणि इकडे वांगणीपर्यंत सर्व्हे करून डिटेल्स हे केलेला होता. खांब हलवल्यामुळे किती मृत्यू आपण वाचवू शकू इथपासून याची सुरुवात होते. तर सरकार ऐकतं नाही अशातला भाग नाही. अनेकदा त्याची परिणिती होताना होणारा डिले, बिकॉज इट इज लाईक एनी जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, तसं गुड प्रोग्राम डिलेड इज गुड प्रोग्राम अँड इट्स इफेक्ट्स डिनाईड अशी अवस्था आहे. तिथे थोडासा वेग यायला पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या बोलण्यातनं खरं तर खूप मौलिक सल्ले आणि महत्त्वाचे विषय अधोरेखित झालेत. त्या सगळ्या विषयांचा, सगळ्या मुद्द्यांचा योग्य व्यक्ती योग्य तो विचार करतील अशी आपण आशा बाळगूयात. आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद कट्ट्यावर आल्याबद्दल. तर जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत माझं कट्ट्यावरती इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा ABP माझा.